नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आणि कोकणातील सुंदर लाडगर गाव या यूट्यूब चॅनलवरती मी रोशन कर्जेकर आपले स्वागत करतो। आजची व्हिडिओ असणार आहे ही समाजसेवेची असणार आहे। लाडगरमध्ये हा रस्ता खराब झालेला आहे, पायवाट आहे ही। हा रस्ता दरवर्षी पावसात खराब होतो आणि या रस्त्याचे काम दुरुस्ती करण्याचं काम हे चालू आहे, त्याची ही व्हिडिओ असणार आहे। पाहू शकता या रस्त्याची एकदम दुरवस्था झालेली आहे, खूप खड्डे पडलेले आहेत आणि गाडी जाणे किंवा पायी चालत जाणे सुद्धा कठीण झालेले आहेत। अशा वेळी लाडगरमध्ये ग्रामस्थ सर्वजण इथं मेहनत करून हा रस्ता दुरुस्त करत आहेत आणि खड्डे भरण्याचं काम करत आहेत। खूप छान असं काम आहे, तर सर्वांनी श्रमदान केलं पाहिजे। ही समाजसेवा आहे आणि ही समाजसेवा ही लाडगरवासी करत आहेत। लाडगरमधील हा रस्ता आहे इथे, हा दरवर्षी पावसात खराब होतो, पण इथले स्थानिक ग्रामस्थ श्रमदान करून हा रस्ता दुरुस्त करत आहेत। आता आपण पाहत आहोत की हा रस्ता खूप खराब झाला होता, खड्डे पडले होते आणि या खड्डे भरण्याचे काम हे लाडगर ग्रामस्थ करत आहेत। खूप छान प्रकारे काम करत आहेत। राजेश सुरू आहेत। लाकडी साकवाकडे जाणारा जो मार्ग आहे त्याच्यानं पायवाट म्हणजे साकवाकडे जाणारी एस टी स्टॉपवर जाणारी मुलं किंवा टू व्हीलरनी जाणारी बुरुंडीकडे जाणारी ग्रामस्थ यांना फार अडचणीचा रस्ता झाला होता, फार खड्डे झाले होते आणि हे खड्डे सगळं म्हणजे आज ह्या खालच्या वॉर्डमधल्या सगळ्या मुलांनी एकत्र येऊन ते खड्डे बुजवण्याचं काम केलेलं आहे। कारण जाताना टू व्हीलरवाले वगैरे पडायचे म्हणजे खाली, त्याच्यामुळं फार धोकादायक ती स्थिती झाली होती रस्त्याची आणि सगळ्या मुलांनी एकत्र येऊन हा रस्ता आज परिपूर्ण व्यवस्थितपणाने करण्याचा प्रयत्न केलेला आहे। खूप मेहनत घेत आहेत आणि हा रस्ता दुरुस्त करण्याचे काम चालू आहे। इथे ग्रामस्थांचा हॉटेल व्यवसाय आहे आणि या हॉटेल व्यवसायातून वेळ काढत ते हे ग्रामस्थ समाजसेवा करत आहेत। खूप छान प्रकारे अशी ही सेवा आहे, तर तुम्ही देखील सर्वांनी अशी ही समाजसेवा करायलाच पाहिजे।
तर मित्रांनो, ही समाजसेवेची रस्ता दुरुस्तीची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेली आहे. लाडगडमधील ग्रामस्थ एकत्र येऊन समाजसेवा करून हा रस्ता दुरुस्त केलेला आहे. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, ही समाजसेवा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि ही व्हिडिओ जेवढी शेअर करता येईल तेवढी शेअर करा, कारण सर्व लोकांना समजलं पाहिजे की गावातील लोक समाजसेवा कशाप्रकारे करतात ते. धन्यवाद.